राधानगरी तालुक्यात हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचा सण असलेला गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तालुक्यातील गावागावात पहाटेपासूनच सणाची लगबग पाहायला मिळाली। नागरिकांनी सकाळी आपल्या घरासमोर गुढी उभारून तिची विधिवत पूजा केली आणि सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं जावो अशी मनोभावे प्रार्थना केली। राधानगरी तालुक्यात पारंपरिक पद्धतीने धार्मिक वातावरणात गुढीपाडवा साजरा करण्यात आला। सकाळी गावागावात गुढी उभी करून त्याची विधिवत पूजा करण्यात नागरिक मग्न होते। रेशमी कापड, कडुलिंबाची पानं, साखरेच्या गाठी आणि फुलांनी सजवलेल्या गुढ्यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साही वातावरणात न्हाऊन निघाला होता। नववर्ष सुखसमृद्धीचं जावो अशी मनोभावे प्रार्थना नागरिकांनी यावेळी केली। गावागावातील चावडीसमोर पंचांग वाचनाचा कार्यक्रम झाला। नववर्षातील ग्रह नक्षत्रांची माहिती घेत नागरिकांनी उत्साहात सहभाग नोंदवला। तसंच कडुलिंब खाण्याची पारंपरिक प्रथा देखील पाळण्यात आली। या प्रथेमागील आरोग्यदायी संदेश आणि जीवनातील सुखदुःख स्वीकारण्याची भावना याबाबत ज्येष्ठांनी मार्गदर्शन केलं। दिवसभर तालुक्यात चैतन्य आणि मांगल्याचं वातावरण पसरलं होतं। पारंपरिक वेशभूषेत महिला, पुरुष आणि लहान मुलं सणाचा आनंद लुटताना दिसत होते। सायंकाळच्या सुमारास ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। एकंदरीतच राधानगरी तालुक्यात गुढीपाडवा सण उत्साह, श्रद्धा आणि पारंपरिकतेचा संगम साधत साजरा करण्यात आला।